101.6 प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. व्ही रामजी योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कामांची संख्या वाढवण्यासह मंजूर कामांच्या अंमलबजावणीला गती द्यावी असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भारत गोगावले यांनी दिले. या योजनेत आता 318 प्रकारची कामे घेण्याची सुविधा उपलब्ध असून यामध्ये घरकुलांसह विविध विकास कामांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध होण्याबरोबरच त्यांच्या मजुरीच्या वेळेत वितरण होणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगत शासनामार्फत निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही मंत्री गोगावले यांनी दिली. महावितरणाच्या मनसर सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे नवेगाव रॉ वॉटर पंपिंग स्टेशनवरील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे पेंच 1, 2, 3 आणि 4 जलशुद्धीकरण केंद्रांना होणाऱ्या रॉ वॉटरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे 25 ऑगस्ट रोजी कमांड एरियामधील भागात सायंकाळच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल असं महावितरणाद्वारा कळवण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र नोंद असताना ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यात आलेला नाही. ओबीसींची अचूक लोकसंख्या समोर यावी आणि त्यानुसार सामाजिक न्यायाची धोरणे आखली जावीत यासाठी जातीनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम असलाच पाहिजे. या मागणीसाठी ओबीसी समाजातील सर्व संघटना, नेते आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने व्यापक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. हवामान. येत्या 2 दिवसात विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आगामी काही तासात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.